श्रोत्यांनो, आज ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात ऐकूयात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या विषयावर निलेश राठोड यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मातीत रुजली स्वप्नांची बीजे, घामाच्या थेंबांनी फुलली शेते, कष्टाच्या बळावर उभा शेतकरी देशाच्या प्रगतीचा खरा शिल्पकारी. नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती वाढवी उत्पन्न, उजळवी प्रगती, पाणी माती जपूया सारे, समृद्ध होत गावोगावी सारे, शेतकरी सुखी तर देश सुखी, हीच विकासाची खरी दिशा खरी. शेतकऱ्यांच्या श्रमांना वंदन करूया आणि समृद्ध भारत घडूया अशी आशा बाळगूयात. आणि चला तर आजच्या या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केलं आहे निलेश शंकर राठोड, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. नमस्कार सर, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. सर, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव आपल्या पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पिकाचं नियोजन करत असतात. तर या आपल्या अमरावती जिल्ह्यात शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण काय सांगाल? आपल्या इथली जमीन कशी आहे? खरीप हंगामात नेमकी कोणकोणती पिकं त्यामध्ये घेतली जातात, याविषयी काय सांगाल? नक्कीच मॅडम, खरीप हंगाम जो आहे शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा हंगाम आहे आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा हंगाम खूप महत्त्वाचा आहे. आणि एकूणच शेतकरी ह्या हंगामाची पूर्वतयारी जी आहे बियाणे घेण्यापासून तर काढणीपर्यंत करत असतो. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर जो जमिनीचा प्रकार आहे, काही ठिकाणी आपल्याकडे मध्यम प्रकारची जमीन आहे, काही ठिकाणी भारी जमीन आहे. आणि त्यामध्ये प्रमुख पिकं जर आपण बघितली आपल्या जिल्ह्याची तर त्यामुळे कापूस हे जे नगदी पीक आहे हे सर्वाधिक क्षेत्र कापूस पिकाचं आहे. त्यानंतर सोयाबीन, तूर, मकासुद्धा, मक्याचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे. विशेषतः धारणी, चिखलदरा हा जो काही मध्य प्रदेशला लागून आपले तालुके आहे त्या ठिकाणी मक्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्यानंतर खरीप, ज्वारी, मूग, उडीद ही आपली खरीपातली पिके आहेत. अच्छा सर, या वर्षीचा हंगाम आपल्या शेतकरी बांधवांसाठी कसा असणार आहे? म्हणजे सध्या खरीप पिकांची जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे? मॅडम, अल्निनोचं वर्ष आहे, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. तर यावर्षी सध्याची जी पिकाची परिस्थिती आहे ती समाधानकारक आहे. पीक जे आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. मध्यंतरी 9 जुलै ते 16 जुलै एक आठवडा आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला होता. पण आता परत 17 जुलैपासून पाऊस सुरू झाल्यामुळे पिकाची वाढ ही समाधानकारक आहे. अच्छा सर, उत्पादन वाढीसाठी सध्या सर्वात महत्त्वाची बाब कोणती आहे, याविषयी काय सांगाल? उत्पादन वाढीसाठी मॅडम सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे पिकासोबत तणसुद्धा वाढत असते. आणि तण आपल्याला माहीत आहे की जे काय जमिनीचे अन्नद्रव्य आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, पिकासोबत स्पर्धा करते आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढ होऊ देत नाही. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करणे, त्यासाठी मग कोळपणी करणे, निंदन करणे, आंतरमशागतीची कामं करणे हे करणं महत्त्वाचं आहे. सोबतच पिकांची वाढीची अवस्था असल्यामुळे त्यांची जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन सुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे. सोबतच वेगवेगळ्या ज्या काही किडी येतात पिकावरती सुरुवातीच्या कालावधीमध्ये, ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, ज्या पानासलं अन्नद्रव्य शोषून घेतात आणि त्यामुळे झाड जे आहे नीट अन्न तयार करू शकत नाही, त्यामुळे त्याची वाढ खुंटते. तर किडींचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर, सध्या जे सोयाबीन पीक आहे या पिकात नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? महत्त्वाचं म्हणजे तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. सोबतच संतुलित खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासोबत जे काही किडी आहे, मुख्यत्वे करून सोयाबीनवरून येणारी आता पाने खाणारी अळी जी आहे ही मोठ्या प्रमाणात येऊन पानाचं नुकसान करते आणि त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. मग ही कीड आपल्याकडे आलेली आहे का त्याचं सर्वेक्षण नियमित करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी पावसाचा खंड आहे किंवा पाणी नाही आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे सोय आहे सिंचनाची, तर पिकाला वेळेवर पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे. अच्छा सर, आपल्या इथे जसं सोयाबीन पीक घेतलं जातं तसंच कापूस पीकही घेतलं जातं मोठ्या प्रमाणात. तर या कापूस पिकामध्ये कोणकोणत्या बाबींवर लक्ष देणं सध्या गरजेचं आहे असं वाटतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅडम, कापूस पिकामध्ये सध्या आपण गुलाबी बोंडअळी जी येते 45 दिवसानंतर पेरणीपासून, आता त्या अवस्थेमध्ये आपण आहोत साधारणतः. आणि ह्या अळीचं जर आपण वेळेस नियंत्रण केलं, ओळखलं आपण त्या डोमकळ्या आणि त्या वेचून जर नष्ट केल्या तर त्या अळीची पुढची पिढी ही तयार होत नाही आणि त्यामुळे जे नुकसान होणार आहे कापसाचं तर ते नुकसान टळते. तर त्यामुळे गुलाबी बोंडअळीचं साठी पाहणी करणे, डोमकळ्यांची, त्याचं नियंत्रण करणे हे एक महत्त्वाचं आहे. सोबतच कापूस हे जे आहे खादाड पीक आहे अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये, तर संतुलित खताचं व्यवस्थापन
व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या किडी आहेत रस शोषण करणाऱ्या असतील आणि आपल्या बोंडअळ्या ज्या आहेत वेगवेगळ्या त्याचंसुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अच्छा सर, मधातल्या काळात बिलकुलही पाऊस नव्हता आणि आता सध्या पाऊस सुरू आहे, तर असं जर झालं तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असं वाटतं आपल्याला? सतत जर ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि ज्या ठिकाणी भारी जमीन आहे, भारी जमिनीमध्ये पाऊस जे आहे लवकर साचून राहतो जमिनीवरती, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेताच्या तर खुदून तो निचरा करणं गरजेचं आहे. अनावश्यक पाणी किंवा जास्तीचं पाणी काढून देणं गरजेचं आहे, ज्यामुळे पिकाची वाढ खुडणार नाही, झाडं मलूल पडून मरणार नाहीत. तर निचरा करणं गरजेचं आहे. आणि सोबतच त्या ठिकाणी जे आहे जे काही रोगांचा प्रादुर्भाव होतो, विशेषतः ज्या ठिकाणी पाणी साचलेलं राहते, किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होते, विशेषतः बुरशीजन्य रोग, तर त्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. सर, हे जर पाऊस सतत सुरू असला तर आपल्याला या उपाययोजना कराव्या लागतील, पण जर पावसाचा खंड जर पडला तर अशा वेळेस नेमकं शेतकऱ्यांनी काय करायला हवं? पावसाचा खंड ज्यावेळेस पडतो मॅडम, सुरुवातीलाच आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये की आपल्याला रुंद सरीवरंबाची पद्धत आहे, त्याचा जर अवलंब शेतकऱ्यांनी केला तर पाऊस कमी पडला किंवा जास्त पडला दोन्ही याच्यामध्ये पीक तग धरून राहते, तर ते एक आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये. आणि मीनवाईल जर पावसामध्ये खंड पडला मोठा तर आपण जमिनीला फार काही त्याची मशागत न करता, म्हणजे जे काही जमिनीमध्ये ओलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला फार मशागत न करता जे आहे काही त्याच्यावर आच्छादन करता येईल का, जे पाणी जमिनीमध्ये आहे, मग काही आपल्याला पिकांचे अवशेष आहेत तर त्याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल. अच्छा सर, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तणांचं नियंत्रण करणं महत्त्वाचं असतं, तर या तणांचं नियंत्रण करणं का महत्त्वाचं असतं आणि हे केल्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो? जसं मी सांगितलं पूर्वी मॅडम की तण जे आहे पिकासोबत स्पर्धा करते वेगवेगळ्या घटकांसाठी. पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे आणि जमिनीतले अन्नद्रव्य आहे. आणि त्यामुळे काय होते, तण जर आपण जमिनीमध्ये तसंच ठेवलं तर जे आपलं मुख्य पीक आहे किंवा जे आपल्याला घ्यायचं आहे त्याचं उत्पादन, त्याची वाढ नीट होणार नाही आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनसुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. सर, जेव्हा आपण तण नियंत्रण करतो तर सगळ्यात महत्त्वाचं असतं पिकांमध्ये खत व्यवस्थापन, कारण अन्नद्रव्य जर पिकांना मिळाले तर त्याची उंची वाढते, उत्पादनात भर पडते. तर अशा वेळेस संतुलित खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं? संतुलित म्हणजे आपल्याला जी काही वेगवेगळी खतं आहेत रासायनिक खताव्यतिरिक्त, त्यामध्ये मग आपण बघत आहोत की काही जैविक खतं आहेत, त्याच्यानंतर हिरवळीची खतं आहेत, सेंद्रिय खत आहेत, गांडूळ खत आहे, नॅडेप कंपोस्ट आहे. तर ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची खतं आहे याचा शेतकऱ्यांनी वापर करावा, जेणेकरून जमिनीची जी आहे सुधारणा होईल, जमीन जिवंत होईल, माती जिवंत होईल. आणि पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याची आवश्यकता आहे, तर आपण 50% ही जी खतं आहेत त्याचा वापर करून आणि 50% आपण रासायनिक खतं, त्याला म्हणतो आपण संतुलित वापर. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं खतांचं तर नक्कीच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते. सर, खतासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य देखील तेवढेच महत्त्वाचे असतात, तर कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून अधिक उत्पादनात आपण भर पाडू शकतो? आता पिकाच्या वाढीसाठी मॅडम वेगवेगळ्या 17 प्रकारच्या मूलद्रव्याची आवश्यकता असते. त्यामध्ये नत्रस्फुरत पलाश ही मुख्य अन्नद्रव्य आहे, सोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर जे आहे ही दुय्यम अन्नद्रव्य आहे. आणि काही मूलद्रव्ये अशी आहेत जसं बोरॉन आहे, झिंक आहे, सल्फर आहे, मॉलिब्डेनम आहे, हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये लागतात म्हणून त्यांना आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो. हे जरी कमी प्रमाणात लागत असले तरी सुद्धा ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी आवश्यक आहेत. तर जसं आता कडधान्य पिकामध्ये बघितलं आपण तर दाणे भरण्याची अवस्था असेल, तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण असेल, त्याच्यासाठी आपल्याला सल्फर असेल, झिंक असेल, बोरॉन असेल, ही खतं देणं वेळीच गरजेचं आहे. अच्छा श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकरराव राठोड सरांशी, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. सर, कुठलंही पीक म्हटलं की त्या पिकांवरती विविध प्रकारच्या रोग आणि किडींचं व्यवस्थापन करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस किडी कशा पद्धतीने ओळखायच्या, त्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने करायचं, याविषयी काय सांगाल? किडी ओळखण्यासाठी मॅडम शेतकऱ्यांनी आपलं प्रथम शेताचं जे आहे ते वारंवार निरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक झाडाचं तर जमणार नाही आहे, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या शेतामधली 15-20 झाडं जर शेतकऱ्यांनी बारीक जर त्याचं निरीक्षण केलं तर शेतकऱ्यांचं असं लक्षात येतील की कोणती कीड किती प्रमाणामध्ये एक तर पिकावर आहे. आणि कीड जर त्या ठिकाणी असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये ती असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक पद्धतीने किडींचं आणि रोगांचं व्यवस्थापन करायचं आहे. आता एकात्मिक पद्धतीनं म्हणजे कीड व्यवस्थापनाच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहे, मग ते मशागतीय पद्धती आहे, त्याच्यामध्ये खोलवट नांगरणी वगैरे येते. त्याच्यानंतर काही जैविक पद्धती आहे, भौतिक पद्धती आहे. भौतिक पद्धतीमध्ये आपण फिरोमोन सापळे किंवा मग आपले चिकट सापळे असतील, प्रकाश सापळे असतील, याचा वापर शेतकऱ्यांनी करायचा आहे. त्यानंतर काही मशागतीय पद्धती, यांत्रिक पद्धती आहे,
तर ह्या सगळ्यांचा वापर करून कीड जर आटोक्यात आली नाही आणि ती आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेली तरच शेतकऱ्यांनी रासायनिक नियंत्रणाकडे वळायचं आहे आणि अशा पद्धतीने किडीचं व्यवस्थापन करायचं आहे. सर, एकात्मिक पीक संरक्षण म्हणजे काय आणि याचा उपयोग कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करायला हवा? जसं आताच बोललो मॅडम की वेगवेगळ्या जे काही कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत, मशागती पद्धती आहेत, भौतिक पद्धती आहे, यांत्रिक पद्धती आहे, जैविक पद्धती आहे, काही कायदेशीर पद्धतीसुद्धा आहे. या सगळ्या पद्धतीचा वापर करून आपल्याला कीड आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली, म्हणजे ती पातळी अशी असते की जिथपासून शेतकऱ्याला प्रत्यक्ष नुकसान होत असते पैशाच्या स्वरूपामध्ये, त्या पातळीखाली आपल्याला आणायचं असते आणि त्यानंतर किडीने जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच जे काही आपले रासायनिक कीटकनाशक आहे त्याचा शेतकऱ्यांनी वापर करायचा आहे. अच्छा सर, सध्या हवामानाच्या बदलामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. तर अशा वेळेस या हवामान बदलाचा पिकांवरती काही परिणाम होतो का आणि होत असेल तर तो कशा पद्धतीने होतो? नक्कीच मॅडम, हवामान बदलाचा विपरीत परिणाम आपण बघत आहोत की चालू वर्ष एल निनो वर्ष आहे, त्यामुळे पावसामध्ये खंड पडत आहे मोठा, काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होत आहे. मग ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी खंड आहे आणि जास्ती पाऊस आहे तर दोन्ही याच्यामध्ये पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्ती पाऊस झाला तर चर काढणे, जास्तीचं पाणी काढून टाकणे, रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करणे आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे त्या ठिकाणी आंतरमशागतीचा वापर न करता त्या ठिकाणी जे आच्छादन आहे जमिनीवर त्याचा वापर करायचा आहे. अच्छा सर, शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाचा कशा पद्धतीने उपयोग करायला हवा असं आपल्याला वाटतं? हवामान अंदाजाचा मॅडम सगळ्याच टप्प्यावरती शेतकऱ्याला उपयोग होतो. म्हणजे त्याला पेरणीपासून जे आहे की शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची हे शेतकऱ्याला कळते. त्यानंतर जे आहे हवामानाचं बघून म्हणजे पाऊस कधी पडणार आहे ह्याचं जर शेतकऱ्याला अगोदरच माहिती झाली, अंदाज आला तर फवारणी कधी करायची, सोबतच खते कधी द्यायची, कारण की खत दिल्यानंतर पाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर कापणी कधी करायची. बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेलं असते आणि त्याचं अवेळी पावसामुळे ते भिजून जाते, कापलेलं जे काही त्याचा शेतमाल आहे. तर हवामान अंदाजाचा सगळ्याच टप्प्यावरती शेतकऱ्याला उपयोग होतो आणि मी हे सांगेल की शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावीत जेणेकरून पुढचं नुकसान टाळता येईल. सर, जैविक खतांमुळे काय परिणाम आपल्याला दिसून येतो? जैविक खतं म्हणजे मॅडम जे जिवंत आहेत, जसं रायझोबियम जैविक खत आहे, त्याच्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे, तर ही जी काही जैविक खत आहे, अझोटोबॅक्टर आहे, तर ह्याच्यामध्ये काय होते मातीची आपली जी सुपीकता आहे ती टिकून राहते आणि त्याच्यामध्ये वाढ होते. आणि हे जे वेगवेगळे जीवाणू खतं आहे त्याच्यामुळे जलधारणा क्षमता वाढते, मातीची संरचना जी आहे ती चांगली होते आणि एकंदरीत जे काही आपण खत देतो त्याची कार्यक्षमता वाढून पिकाचं उत्पादन वाढते. सर, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना नेमकं काय करता येईल याविषयी काय सांगाल? उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मॅडम शेतकरी बांधवांनी पहिले तर जे आहे माती परीक्षण करून त्या आधारे खताचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं होतं की शेतकरी आपण बऱ्याचदा बघतो की माती परीक्षण न करताना खते देतो आणि त्यामुळे काय होते की आपल्या जमिनीमध्ये जे मूलद्रव्य ऑलरेडी उपस्थित आहेत आणि ते जर आपण वरतून दिले तर शेतकऱ्याचा एक तर वेळ पण वाया जाणार आहे, पैसे पण वाया जाणार आहे आणि श्रम पण वाया जाणार आहे. तर माती परीक्षणानुसार खत मात्रा देणं गरजेचं आहे, त्यामध्ये संतुलित खताचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच आवश्यकतेनुसार गरज असेल तेव्हाच फवारणी करणं गरजेचं आहे. आपण बघतो की शेतकरी सर्रास कीड नसताना सुद्धा फवारणी करतो. मग ती फवारणी आपण नेमकी कशासाठी करतो, त्या ठिकाणी कीड आहे का, त्यांनी आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित जर सर्वेक्षण केलं आपल्या शेताचं झाडाचं तर शेतकऱ्याला कळून येते, एक निर्णय घेता येतो की आपल्याला नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे. श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकरराव राठोड सरांशी, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. सर, शेतीच्या विकासासाठी ज्या योजना शासनाच्या मार्फत राबवल्या जातात ते तंत्र राबवलं जातं, त्या तंत्राविषयी काही सांगता येईल का आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे? वेगवेगळ्या योजना आहेत मॅडम. आता जर आपण हंगामाचा जर विचार केला तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान म्हणून आपण जे अभियान राबवत आहे, ज्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे कडधान्य आणि गळीत धान्यामध्ये आपण थोडंसं मागे आहोत उत्पादनाच्या बाबतीमध्ये, तर त्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देत असतो. गळीत धान्य अंतर्गत असेल, कडधान्य अंतर्गत असेल, मग तूर पिकाचं असेल, सोयाबीनचं असेल, तर त्याचं आपण प्रात्यक्षिक देतो. सोबतच त्या शेतकऱ्यांची शेतीशाळा, त्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी वेगवेगळे आपण जे रासायनिक खतं वगैरे आहेत, कीटकनाशक आहे, त्याचा आपण पुरवठा करत असतो. तर एकंदरीतच ह्या योजना आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. त्याचबरोबर जे दुसरा आपला जो प्रकल्प आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्या प्रकल्पातून सुद्धा आपण शेतकऱ्याची हवामान अनुकूल शेतीशाळा असेल, पीक प्रात्यक्षिक असतील ते आपण देत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे शेती व्यवसाय करताना यंत्र अवजार लागतात, त्यासाठी आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून तसेच
तसेच उपअभियानमधून आपण यंत्र अवजाराची योजना आपल्याकडे, यांत्रिकीकरणाची. MIDH मधून आपल्याकडे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सुद्धा आपण यांत्रिकीकरणाचा घटक राबवतो. तर एकंदरीतच बऱ्याचशा योजना आहेत जे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अच्छा सर, कृषी विभाग शेतकऱ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन करते, तर असे कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना नेहमी लाभतं? शेतकऱ्यांना जमिनीचं व्यवस्थापन असेल, त्यानंतर कीड रोग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचबरोबर हवामान आधारित सल्ला असेल, आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, जसं मग ठिबक तुषारसाठी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत. आपण म्हणतोय की प्रति थेंब अधिक पीक आपल्याला, आणि आपल्या राज्याचा विचार केला तर 20% फक्त ओलिताची शेती आहे, 80% आपली कोरडवाहू शेती आहे. तर मग त्या ठिकाणी आपल्याला जलसिंचनाचा जो आहे ते जास्तीत जास्त वापर करून प्रति थेंब अधिक पीक आपल्याला घ्यायचं आहे. तर ठिबक सिंचन, तुषार सिंचनसाठी कोणत्या योजना आहेत, तर ह्याची सुद्धा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे. अच्छा सर, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल, आणि इतर जे शेतकरी बांधव आहे यांचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? त्याच्यामध्ये मॅडम सुरुवातीपासून जे आहे, जमीन मशागतीपासून जे आहे, जसं मी सांगितलं की रुंद सरीवरंबा पद्धतीचा वापर करायला पाहिजे, म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये पीक तग धरून राहते. सोबतच जे वाण आहे ते शिफारशीत असायला पाहिजे. त्यानंतर जे आहे वेळेवर पेरणी केली गेली पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि वेळेवर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे. पेरणीची खोली सुद्धा महत्त्वाची आहे. 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवरच ते बियाणं पेरले गेले पाहिजे. सोबतच त्यानंतर संतुलित खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जे आपण सांगितलं की वेगवेगळे जे काही खत आहे त्याचा वापर करायला पाहिजे, फक्त रासायनिक खताचाच वापर न करता. तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. सोबतच ज्या काही वेगवेगळ्या किडी आहे आणि रोग आहे त्याचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे, आणि हे सगळं जर केलं तर नक्कीच शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. सर, या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे, आणि आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातनं, आकाशवाणीच्या माध्यमातनं आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना सुरुवातीला तर हाच संदेश देईल की शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करायची. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीविषयक जी काही वेगवेगळी कामं आहे ती आपण करायची आहे, कारण की चालू वर्ष तर अल्निनोचं वर्ष आहे, त्यामुळे ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि कृषी विभागातील जे आमचे खालचे अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि जे काही शिफारशीत उपाययोजना आहे, मग कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये असेल, खताच्या बाबतीमध्ये असेल, जे काही शिफारशी आहेत, वाण असेल, तर त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करायचा आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे. जाता जाता शेतकरी बांधवांसाठी एक 4 ओळी मी समर्पित करतो. अल्निनोचं वर्ष असल्यामुळे आभाळ भरून यावं, आभाळ भरून यावं, धरती हिरवीगार व्हावी, आणि बळीराजांच्या कष्टांना फक्त पावसाची साथ मिळावी, बळीराजांच्या कष्टांना फक्त पावसाची साथ मिळावी. नक्की सर, खूप छान संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिला. मला एवढंच म्हणावं असं वाटेल, मातीचा राजा, कष्टेचा मान, शेतकरी घडवी देशाची शान, घामाच्या थेंबात सोनं पिके, त्यांच्या श्रमांनी जीवन फुले, नवे तंत्रज्ञान, नवी दिशा, शेतीत आली प्रगतीची भाषा, ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, वाढवी उत्पन्न, उजळवी शेती, शेतमालाला योग्य भाव मिळो, प्रत्येक शेतकरी आनंदी राहो, बळीराजाच्या या स्वप्नांना पंख लाभो, समृद्धीचा नवा सूर गावोगावी दाटो. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोत्यांनो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास याविषयी निलेश राठोड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य नारायण पवार आणि गजानन भुसकुडे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.